नागपूर महानगरपालिका हद्दीतील चिकन मटणाची दुकानं 15 ऑगस्टला बंद राहणार आहेत। शहरातील सर्व कत्तलखानेही बंद ठेवण्याचा नागपूर महापालिकेचा निर्णय आहे। चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्यासाठी नागपूर मनपा लवकरच आदेश काढणार असल्याचं समजतंय। शासनाच्या जुन्या निर्णयाचा आधार घेऊन मनपा चिकन मटणाची दुकानं बंद ठेवणार असल्याचंही समजतंय। नागपूरमधून ही बातमी आहे। तर कल्याण डोंबिवलीनंतर आता नागपूरमध्येही 15 ऑगस्टला चिकन मटण विक्रीला बंदी असणार आहे। महत्त्वाची बातमी आपण नागपूरमधून बघतोय। नागपुरात 15 ऑगस्टला चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत। नागपूर महापालिका हद्दीतील हा निर्णय आहे। शहरातील सर्व कत्तलखानेही बंद ठेवण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतलाय। चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्यासाठी नागपूर मनपा लवकरच आदेश काढणार असल्याचं समजतंय। शासनाच्या जुन्या निर्णयाचा आधार घेऊन मनपा चिकन आणि मटणाची दुकानं बंद ठेवणार असल्याची माहिती समोर येते। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत नागपूरहून जोडले गेले आहेत। जितेंद्र, काय अधिकची अपडेट आहे? आपण पाहिलेलं आहे की 15 ऑगस्ट आहे। 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने आता नागपुरातील जे चिकन मटनची म्हणजे नॉनव्हेजची जी दुकानं आहेत ती बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे। कत्तलखाने देखील यावेळी दिवशी बंद राहणार आहेत आणि 15 ऑगस्ट निमित्ताने ही कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे। महानगरपालिका हद्दीतील सर्व जी दुकाने आहेत ज्यामध्ये कत्तलखाने असतील किंवा मटन मांस विक्रीची दुकाने असतील ती सर्व बंद राहणार आहेत आणि या संदर्भातील जो आदेश आहे तो महानगरपालिका लवकरच काढणार असल्याची माहिती महानगरपालिकेकडून मिळालेली आहे। त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस आहे आणि त्या दिवशी कत्तलखाने बंद राहतील अशी माहिती सध्या महानगरपालिकेकडून मिळते। तर यावर आता नागरिकांच्या प्रतिक्रिया नेमका काय असणार हे बघावं लागणार आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।